प्रश्नोत्तरे। प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार योग्य पर्याय क्रमांक निवडा। पुढील आकृतीतील म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ निवडा। आकृतीमध्ये काही अक्षरे दिली आहेत, त्यावरून आपल्याला म्हण तयार करायची आहे। तुम्ही आकृतीचे निरीक्षण करा, त्यापासून म्हण तयार करा व नंतर दिलेल्या उत्तराशी तुमचं उत्तर तपासून पहा ते बरोबर आहे किंवा नाही। या आकृतीमध्ये म्हण दडली आहे ती अशी, लहान तोंडी मोठा घास। दिलेल्या पर्यायातून आपल्याला बरोबर अर्थ शोधायचा आहे। पर्याय आहेत, एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे, आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे, अतिशय स्वार्थीपणा, दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे। लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा अर्थ आहे आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील 5वे अक्षर कोणते? पर्याय आहेत, ली, मा, न, ती। आकृतीमध्ये कोणती म्हण दडली आहे ते आधी आपण पाहू। म्हण आहे, कानामागून आली आणि तिखट झाली। या म्हणीतील 5वे अक्षर आहे न, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल। प्रश्न तिसरा, आकृतीत लपलेल्या म्हणीतील अनुक्रमे 4थे व 7वे अक्षर कोणते? पर्याय दिलेले आहेत। आकृतीत कोणती म्हण लपली आहे ते आपण शोधूया। म्हण आहे, हाजीर तो वजीर। या म्हणीतील 4थे व 7वे अक्षर आहे तो आणि र, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न चौथा, आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील न हे कितवे अक्षर आहे? आकृतीमध्ये कोणती म्हण आहे ते आपण पाहू। म्हण आहे, जे न देखे रवी ते देखे कवी। या म्हणीतील न हे दुसरे अक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 5वा, पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आकृतीवरून कोणती म्हण तयार होते ते पाहू। म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे। मनात स्वप्न बघणे, स्वतःच्या मनासारखे करणे, जशी इच्छा असेल तसे स्वप्न पडणे, मनासारखे स्वप्न पाहणे। मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ आहे जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडणे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। प्रश्न 6वा, आकृतीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 5वे अक्षर कोणते? पर्याय आहेत, ह, त, त्या, ल। आकृतीमध्ये म्हण कोणती आहे ते आधी आपण पाहू। म्हण आहे, हसतील त्याचे दात दिसतील। या म्हणीतील डावीकडून 5वे अक्षर आहे त्या, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे।